वाहतुकीची समस्या मुंबईला काही नवी नाहीये. मुंबईतील भांडूप या भागामध्ये रोजच वाहतूक कोंडी होते आणि या वाहतूक कोंडीला वैतागून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते आज रस्त्यावर उतरले. मात्र त्यांचा आंदोलनाचा जो पवित्रा होता तो जनजागृतीचा होता. समाजामध्ये आणि रस्ते वाहतुकीमध्ये जनजागृती करण्यासाठी ते वेगवेगळे फलक घेऊन रस्त्यावरती उभे राहिले आणि त्याच वेळेस शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत त्यांना भेटले आणि संजय राऊतांनी त्यांची समस्या ऐकून घेत त्यांच्या आंदोलनामध्ये सहभाग देखील घेतला. संजय राऊत येते पुढे. नागरिकांना सुटका मिळावी या ट्रॅफिक पासून, कारण 2 ते 3 किलोमीटरच्या रस्त्याला 3-4 तास जातो, तुम्ही अडकता. यासाठी काहीतरी आज बोललो आम्ही आंदोलन देतोय, तर तुमच्यामुळे याला होईल. पोलीस प्रशासन आम्हाला त्या साईडला जाऊन देत नाही, आम्हाला देत नाही. आम्ही फक्त उभं राहून फक्त आम्हाला रस्ता अडवणार नाही, रस्ता न अडवता आम्हाला आंदोलन करायचं. उपमुख्यमंत्री साहेब जाताना 5 मिनिटं ट्रॅफिक खाली होऊन जातं, पण सामान्य जनतेसाठी एवढा वेळ. दुसरी गोष्ट, याच्यामध्ये डायबिटीज पेशंट असेल, एखादा आजारी पेशंट असेल, तो लघवीला वगैरे जाईल कुठे शौचालयासाठी वगैरे, त्याचे हाल नाही होणार 2-3 तास ट्रॅफिकमध्ये थांबल्यावर. मात्र या आंदोलकांना पोलिसांनी हुसकावून लावलं, ताब्यात घेतलं आणि त्यांना पोलीस स्टेशनमध्ये घेऊन गेले. या आंदोलनाचा हेतू नेमका काय होता हे सांगण्याचा प्रयत्न आंदोलक करत होते. मात्र पोलिसांनी त्यांचं काहीही ऐकून घेतलं नाही आणि त्यामुळं आंदोलक संतप्त झाले. तीव्र आंदोलन असेल त्याने आम्हाला सपोर्ट केला आहे, मोठ्या प्रमाणात आहे आंदोलन. आता तीव्र आंदोलन असेल. आता या आम्हाला जबरदस्ती बसवतात गाडीमध्ये, कार्यकर्त्यांना, महिलांनाच देखील आम्हाला बसवलंय त्या लोकांनी गाडीमध्ये. प्रशासनाला आम्ही चांगलंच उत्तर देणार. नुकसान यांच्यामुळे होणारं ट्रॅफिक, यामुळे आम्ही तीव्र आंदोलन करणार आहे. काय सांगा ट्रॅफिक मध्ये थांबतोय 3-3 तास. ही जनजागृती करण्याचा प्रयत्न होता, पण या प्रशासनाने हे हुकुमशाही पद्धतीने हे थांबवण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आम्हाला कुठल्याही प्रकारचं आंदोलन किंवा जनजागृती करण्यासाठी त्यांनी परवानगी दिलेली नाहीये आणि अशा प्रकारे गळचेपी करून आम्हाला अटक करण्याचा प्रयत्न करत आहेत. संजय राऊत देखील तुमच्या आंदोलनात सहभागी झाले. लवकरच एकत्रित युतीमध्ये जे काही एकत्रितपणे आम्ही यामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन करण्याचं आश्वासन त्यांच्याकडून आलेलं आहे. एकूण नेहमीचाच हा त्रास आहे का ट्रॅफिकचा तुमचा? जवळजवळ 6 महिने हा जे काम चाललंय तेव्हापासून हा ट्रॅफिकचा 3-3 तास लोक ठाणा ते घाटकोपर या दरम्यान 3 तास थांबावं लागतो. गरोदर महिला जर कुठे जायचं असेल हॉस्पिटलमध्ये तर त्यांना खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. या संबंधीच्या अधिक बातम्या आणि व्हिडिओ तुम्हाला आपलं महानगर वरती पाहायला मिळतील. त्यासाठी आपलं महानगर लाईव्हला जर अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्कीच करा. धन्यवाद.